नमस्कार बहिणींनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला माहिती हे सांगणार आहेत. यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत की सप्टेंबर महिन्याचे पैसे ते कोणत्या तारखेला येणार आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर बहिणींनो, सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर सर्वात पहिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ हे दिलेली आहे. महिलांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ शासनाकडून मिळालेली आहे. यासाठी सरकारने नवीन GR सुद्धा जारी केलेला आहे. या GR मध्ये 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना मुदतवाढ हे करण्यात आलेली आहे. तरी ज्या महिलांनी फॉर्म हे भरले नसतील किंवा अन्य काही कारणामुळे रिजेक्ट झाले असतील, त्यांनी लवकरात लवकर ते प्रोसेस करून घ्या. आणि ज्या महिलांनी पहिले सुद्धा त्यांना कोणत्या योजनेच्या संदर्भात 1500 रुपये चालू आहे किंवा अन्य काही कारणामुळे त्यांनी फॉर्म हे भरलेले आहे, ते इलिजिबल नसताना, तर त्यांच्यासाठी एक सूचना आहे. त्यांनी हे फॉर्म भरू नये. अन्यथा PM किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात ज्या पद्धतीने शासनाने पैसे परत घेतले होते, त्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्ही इलिजिबल नसताना फॉर्म जर भरला गेला तर तुमचे पैसे सुद्धा परत घेतल्या जाऊ शकतात. त्यासाठी तुम्ही इलिजिबल असाल तरच हा फॉर्म तुम्ही भरा. अन्य काही असं करून तुम्ही फॉर्म हा भरू नका. आणि महिलांनो, तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणारा हप्ता हा 15 तारखेनंतर हा मिळणार आहे. म्हणजे 15 सप्टेंबर नंतर 16 किंवा 17 तारखेला तुमच्या बँक अकाउंटमध्ये 1500 रुपये हे जमा केला जाणार आहेत. आणि ज्या महिलांना आता फॉर्म भरलेला आहे, त्यांचा फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे, त्यांना मागील 2 महिन्याचे आणि या महिन्याचे मिळून असे 4500 रुपये एवढे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्यांना मिळणार आहेत. त्यांना मागील 2 महिन्याचे पैसे सुद्धा शासनाकडून मिळणार आहेत. महिलांनो, ही लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी होती. तुम्हाला या संदर्भात काही अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. महिलांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद.